भूमिकन्या घ्या. अगं लक्ष्मी प्लीज प्लीज माझ्याशी वाद घालू नकोस. आता माझ्यात अजिबात ताकद नाहीये. हो ना, मग हा काढा घ्या. मी अजिबात वाद नाही घालत. म्हणजे अगं मला नकोय हा काढा. मी माझी गोळी घेतलीये. हो गोळीनं काय होतंय? काढाचा इलाज कसा रामबाण राहतो. सर्दी लगेच पळून जाईल. घ्या, पिताना पण अजिबात त्रास होणार नाही आणि गुण पण लगेच येईल. घ्या घ्या घ्या. अगं नकोय मला तू काढा. अहो तुम्ही एकदा ट्राय तर करून बघा. हळद, आलं, जिरं, लवंग सगळं टाकलं यामध्ये. एकदम घरगुती आहे. तुम्हाला माहितीये का, लहानपणी ना मला अशीच सर्दी झाली होती. तेव्हा आईनं हा असा काढा बनवून दिला होता. झटक्यात माझी सर्दी, खोकला, ताप, खवखव झटक्यात कमी झालं होतं. अहो लय फायदे आहेत याचे. याच्याने ना ताणतणाव कमी होतोय, उष्णता कमी होती, शरीरातली रोगप्रतिकारक क्षमता वाढते, पचन सुधारतं. एवढं तर काय, तर त्वचेसाठी सुद्धा चांगलं आहे. लक्ष्मी प्लीज 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 गप्प बस. माझं डोकं दुखायला लागलंय आता. बघा आता डोकं पण दुखायला लागलं. मी तर म्हणते घ्याच तुम्ही काढा. बघ तुला हवंय तर तू पितो काढा, पण मला नको. काढा तर तुम्हाला घ्यावाच लागत. घ्या. ही काय जबरदस्ती आहे? अहो आता एवढी तब्येत खराब असून सुद्धा औषध घेत नाही म्हटलं जबरदस्ती करायलाच लागल ना. घ्या घ्या, संपवा पटकन, बरं वाट. अगं लक्ष्मी तुला एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, तीनदा सांगितलं नकोय तो काढा. बोललो ना. आता इरिटेट करू नकोस. जा इकडनं. काय झालं? काय म्हणताय इतके? मी एकदा काय बोलले, भांडण केल्यानंतर नवरा बायकोंमध्ये प्रेम वाढतं, तर तुम्ही सारखेच भांडताय. काय झालं लक्ष्मी? नाही, यांना सर्दी झाली म्हणून काढा बनवून आणला तर घेत नाही. घेत नाही म्हणजे काय रे हर्षवर्धन? काढा का घेत नाहीयेस? अरे प्लीज तू सुरू होऊ नकोस. अरे घे ना, लगेच सर्दी जाईल आणि तुला बरं वाटेल. जर काढा घेतला नाहीस ना तर रात्रभर झोप लागणार नाही तुला. घे काढा. मला नकोय काढा, कारण काढा कडू असतो. हो नाही नाही, कडू नाहीये. कसाही असो मला नको. पण लहानपणी घ्यायचंस ना. लहानपणी जसा काढा द्यायचे तसा देऊ का तुला? लक्ष्मी दे. मीच पाचते. आई नको. आई हे सगळं मी नाही पिणार. आई आई हे नको. आई अगदी थोडं, अगदी थोडं आहे, अगदी थोडं आहे. झालं, शेवटचं आहे. हसतेस काय ग? नाही, मी कधी हसले? कधी म्हणजे आत्ता बघितलं मी तुला हसताना. हसू दे. हसू दे म्हणजे? आई माझ्यावर हसते आणि तू तिला काही बोलत नाहीयेस. बोल तिला काहीतरी. हो तुम्ही काय लहान आहात का? आईंना काय नाव सांगताय? एक मिनिट. एक तर तुझा तो काढा प्यायला मी. तुझ्या बोलण्यावर नाही प्यायलोय, आईच्या बोलण्यावर प्यायलोय. अहो पण तुमच्या चांगल्यासाठीच आहे ना काढा. काय झालं? काय नाही ग. आपल्या महेंद्रच लय चिंता लागून राहिली बघ पोराची. काय करणार आहे कुणास ठाऊक. अहो त्याच्या डोक्यामध्ये जमीन इकायचं खूळ आहे आणि तुम्ही काय ती जमीन इकू देत नाही. मग ती असंच करेन. ऐका माझं, आपल्याला काही लई पोरं नाहीत. एकुलती एक आहे आणि ते बी हातचं निसटून जाईल. अगं मग काय करू म्हणतीस मी? पोराच्या सुखामध्येच आपलं सुख पहा. अगं मग मी कधी नाही म्हणलं. त्यांच्यासाठीच चाललंय ना समज. काय उगाच आपलं काहीतरी बोलायचं म्हणजे. तुमचं सगळं खरं आहे हो, पण आता तुमच्याच्याने तरी काम होतंय का? लक्ष्मी बी नाही आता शेतात राबायला. आपल्या पोराला शेतात काम करायची इच्छा नाही. मग काय करायची ही जमीन ठेवून? त्याच्यापेक्षा ती इकून टाकली ना तर बरं राहील. पोरग तरी नीट आपल्या डोळ्यासमोर राहील. आणि एकदा का पोरग मार्गी लागलं ना, मग घरामध्ये सगळ्यांना बसावं तरी वाटन. इनमीन 4 माणसं आपण घरात, पण कोणी कोणाशी धड बोलत बी नाही. अगं मग काय करू म्हणतीस? ज्या मातीनं आपल्या इतक्या पिढ्या पोचल्या
त्या धरणीमाईलाच विकू का? अहो आई पोरांसाठी काय बी करायला तयार असते. तशीच आपली ही धरणी आई आहे. ती स्वतः कष्ट उचलते पण आपल्याला पोचते. आई मुलांसाठी काय बी करायला उभी राहते. नाही तर आपण मुठभर पेरलं तर तिने आपल्याला पासाभर कधी दिला असतं का? आता प्रश्न तुमचा आहे, तर तुम्ही आपल्या पोरासाठी बाप म्हणून उभे राहणार आहेत का? अजून बी वेळ गेली नाही, विचार करा. बाबा, कसे करायचे ठरवले तुम्ही? कशाच? जमीन विकणार आहेत की नाही तुम्ही? नाही म्हणजे हातचा माणूस गेल्यावर काय करायची ती जमीन? घरातली माणसं पुरायचीत का तिथं नेऊन? तुम्ही काय बी बोला, माझं काय बी झालं तरी चालेल, पण मी माझी जमीन विकणार नाही म्हणजे नाही. त्या घरातल्या सगळ्या माणसांनी मारल यो माणूस, खरं जमीन निघणार नाही. अरे आता तू कुठे चालला? थांब की. काय हाय काय या घरात थांबायला तरी? झालं, आता कुठे घरात आले होते ते पण लगेच बाहेर गेले. बापरे, 6 वाजून झाले, तुम्ही पण उठवलं कसं नाही? माझी एक्सरसाइज पण मिस झाली. आई, आई, नयन, आई. अरे काय झालं ओरडायला? अगं मला तू उठवलं का नाहीस? अगं माझं रुटीन आहे ना, मी सकाळी उठून जॉगिंगला जातो, एक्सरसाइज करतो, सगळे रुटीनची वाट लागली. तुम्ही दोघी हसताय काय? काय विचारतोय मी? एक तर मला उठवलं नाही आणि माझा अलार्मही बंद केला. अलार्म बंद नाही केला, ओरडून ओरडून त्याचा घसा बसला, आपोआपच बंद झाला. ए लक्ष्मी, अलार्म वाजला आणि मी उठलो नाही असं होऊच शकत नाही, कारण मी इतका गाढ झोपतच नाही. तसं असत, पण कालच्या रामबाण काढानं तुम्हाला गाढ झोप लागली होती. हत्ती जरी कानात येऊन ओरडला असता ना तरी नसता उठला तुम्ही. काय यार, आज सगळं माझं रुटीन हलवलं तू. तरी मी बोलत होतो तो फालतू काढा नको देऊ आई. ए फालतू कसला? तिने काढाचा दिला नसता ना तर तुझी सर्दी पण गेली नसती. बघ, सर्दी आहे तुला? उठल्यापासून एकदा तरी शिंकलायस का? अगं आई, मी गोळी घेतली होती त्यामुळे हे सगळे. हो का? मग गोळी घेऊन सुद्धा झोप का नव्हती येत तुम्हाला? ते मला, मी तुझ्याशी का बोलतोय? मला हिच्याशी बोलायचं नाही आहे. कोण भांडायला लागलंय? ते ते तारका ते भांडत नाहीयेत. लक्ष्मीने ना हर्षवर्धनला काल काढा दिला होता, सर्दी जावी म्हणून, आणि त्याची सर्दी गेली त्याबद्दल ते दोघं नवरा बायको बोलतायत. हर्षवर्धन, लवकर आटप, आपल्याला कारखान्याची जमीन बघायला जायचंय ना. हो पप्पा, आजपासून आपण कारखान्याच्या कामाला लागू. मी आवरून येतोच. लक्ष्मी, माझं पूजेचं ताट तयार कर. वसंता, तुझ्यासाठी चांगली ऑफर घेऊन आलोय बाबा. बघ, अजून बी विचार कर. तुम्ही किती बी म्हटलं,
आणि काय बी म्हटलं तरी म्याच जमीन विकणार नाही आणि तुम्ही माझ्यावर दबाव आणू शकत नाही. हो वसंतराव, हो आम्ही काय तुमच्यावर दबाव नाही टाकत, ते तुम्हाला समजावतोय. हा अरे बाबा नसेल इकायची तर नको ऐकू. नाहीतर काय. हा पण उद्या गावात शासन प्रकल्प आला तर आला तर अहो येणारच आहे. हा तर तवा मात्र जमिनी कावीच लागल. नाहीतर काय, अगदी खरं बोलताय तुम्ही बघा. आणि ती बी गवडी मोल भावात. ती काय आपल्यासारखी समजून घेणारी माणसं आहेत होय. आपण आहोत तर समजून घेऊ आणि देऊ की चांगली किंमत. बाबा विकून टाका जमीन. तशी पण मी शेती करतोय, कोण पोरीचा बाप मला पोरी द्यायला तयारच नाहीये. नाही तर काय. अरे बाबा तुझ्या पोराचं या वर्षात लगीन नाही झालं तर चटई आणि वाटी घेऊन त्याला पारावर उभं राहावं लागेल. त्यापेक्षा आम्ही सांगतो ते ऐक, विकून टाक जमीन आणि आलेल्या पैशात पुण्याला एक घर घे. गावातल्या घराची डागडुजी करून टाक आणि थोड्या पैशात बारीक सारीक धंदा सुरू करून दे पोराला. कसं? आणि या समजानं काय होणार माहिती का, तुझ्या घरापुढं पोरीच्या बापांची लाईन लागल. आमची पोरगी करून घ्या, आमची पोरगी करून घ्या असं म्हणतील. ए बाबा हे बघ, शेवटचा चान्स आहे. अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही बघ. बाबा टाका की जमीन विकून. ए वसंता, अरे पोराच्या सुखापुढे कुठे जमीन धरून बसलाय. तुझ्या पोराच्या लग्नाची जबाबदारी आता आमची. काय ठीक आहे, करून टाका सौदा. अरे माझ्या कर्मा, बाण तर फुटलं की. काय करू? देवानं दिलं, नशिबानं नेलं. अरे बळी वाटोळं झालं की शेताचं. सगळी मेहनत पाण्यात गेली बघ. नीट बांध घालायचा ना. आता कसं करू रे? तू जमिनीवर पाय ठेवून दिला नाही लक्ष्मीला, म्हणून जमीन रुसली आहे तुझ्या. माझ्या रानात अजिबात पाय ठेवायचा नाही. या रानावर, या मातीवर तुझा काय बी हक्क नाही. चल जाय जाय. बरं चल येतो. Yes, yes, absolutely. We have around 150 acres of land parcel and all of it is not agricultural. There is non-agricultural land as well. So adhering to the government policies and laws, we will have agricultural land is going to be untouched. And our plant is going to be on non-agricultural land. हो हो, आणि आपल्या या कारखान्याने शेतकऱ्यांना खूप फायदा होणार आहे. त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळणार, खूप काही नवीन गोष्टी त्यांना मिळणार आहेत. आणि प्लीज डोंट वरी, या कारखान्यामुळे पोल्युशन अजिबात होणार नाहीये. सगळे एन्व्हायरमेंट चेक्स आर इन प्लेस. इनफॅक्ट माझं असं म्हणणं आहे की आपण एक वॉटर प्युरिफिकेशन प्लांटही उभा करूया. येस येस येस, तुम्ही काळजी करू नका. इट्स ऑल गोइंग टू बी व्हेरी गुड. ओके, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू, सी यू सून. येस, बाय बाय. काय माझं बोलणं चोरून ऐकत होतीस? मी काही चोरून नव्हते ऐकत तुमचं.
खाली सगळे तुमच्यासाठी जेवायला थांबले, ते सांगायला आले होते. तू पुढे हो, मी आलोच. तुम्ही खरंच गावात कारखाना उभा करणार आहे? हो, मी गावात खरंच कारखाना उभा करणार. का तू का असा चेहरा पाडलायस? तुला तर शेती करायची आहे ना, जा शेती कर. ऐका ना, मी खरंच तुम्हाला मुद्दाम इथं नाही थांबवलं. उगा माझा बदला घ्यायचाय म्हणून शेतकऱ्यांच्या घराला कुपाटी नका लावू. अहो, शेतकऱ्यांचं पोट जमिनीवर चालतं, नका त्यांच्या पोटावर असा पाय देऊन उभं राहू. मी कोणाच्या पोटावर पाय देत नाही, मी माझं काम करतोय. काम करून जेव्हा भूक लागते ना, तेव्हा शेतात जे पिकतंय तेच खावं लागतंय. तुम्हाला आता नाही कळणार. तुम्ही मी सांगितलेल्या भावात जर माझी जमीन घ्यायला तयार असाल तर मग मी माझी जमीन विकायला तयार आहे. ठीक आहे, मग बोलतो मी हायबा साहेबांची. त्यांचा काय संबंध? असं कसं? इकडचा कुठलाही सौदा हैबतरावाशी होत नाही. काय मग काय चर्चा? काय नाही, यांच्या जमिनीचा सौदा करायला आलो होतो. जमीन विकतोय? अरे पण मग आम्हाला का नाही विचारलं? अहो, मी त्याला ते सांगत होतो, मला काय यांच्या वाकड्यात शिरायचं नाही. अरे यांना विचारल्याशिवाय इकडं कुठल्याच जमिनीचा सौदा होत नाही, ना विकल्या जात ना घेता येत. अरे पण याची जमीन आमच्याकडे तारण आहे, हे बोलला नाही का तुम्हाला? काय महेंद्र, हे असं आहे म्हणून तुम्हाला सांगितलं होतं, कुठला बी सौदा करताना पहिले आम्हाला बोलत चला. आता झाला असताना तुमचा जागच्या जागी लॉस. हरकत नाही महेंद्र, जमीन विकायची आहे ना तुला? अरे मग आम्हाला ऐक ना, नाही म्हणजे तुझं कर्ज बी फिटल आणि 4 पैसे जास्तीचं मिळतील बी तुला. कसं? हा, पण जबरदस्ती नाही, हा अजिबात नाही, तुझ्या मनावर आहे. आणि जर तुला आम्हाला जमीन विकायची नसेल तर आमचं कर्ज फेड आधी. हा, आणि मग कुणाला विकायची त्याला काय कर्ज? नाही नाही, त्यापेक्षा जमीन विकतो. ये बळीला घेऊन बंगल्यावर भेटायला. कसं? काय बनवलं? अहो, सुजीची खीर केली. सोजी म्हणजे कोंडाच ना? गोरपड्यांच्यावर अजून एवढी वेळ आलेली नाही कोंडा शिजवून खायची. आणि देवाला असा निवद दावणार रे? चांगलं साखर, तूप, बेदाणे, तळलेले काजू असं सगळं करून ती सुजीची खीर बनवली. वाव, काय सुंदर सुगंध सुटलाय. काय बनवलंय? कसला आहे? टू गुड. हा मस्त आहे. आई, टेरिफिक. तू आधी कधी बनवला नाहीस हे? का नाही बनवलंस ग? अरे ते आता मध्ये मध्ये बनवत जा, मला खूप आवडलं. अरे पोट बिघडल बाबा. अगं तारा, का बिघडणार नाही, ह्याने तर पोट वाढेल. इतकं टेस्टी झालंय.
आणि पोट वाढू नये म्हणून मी वॉकला जाणार, पण हे खाणं बंद करू शकत नाहीये. हिचे पंख आधी छाटले पाहिजे.